तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, बघू शकतात आज आपल्या क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्मचे आहे. एकच नंबर या टॉपरच्या 5 वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया. अनिल शेठ, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. बरं, आज कुठले आले शेतकरी? आज आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गाव कोणतं तुमचं? अंगेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी आणि तसेच आपले बेलवंडी गावातील आपले प्रगतशील शेतकरी. बर, आज आपले सन्मान्य श्री खताळ साहेबांचा परिचय घ्या आणि रायकर साहेबांचा परिचय घ्या. चालेल चालेल चालेल. हो साहेब, नमस्कार. मला एकदा आपला परिचय, आपलं गाव नाव सांगा. बेलवंडी नाही, नाव तुमचं नाव सांगा ना. आणि राम खताळ. बर, तालुका जिल्हा गाव सांगा सगळं. श्रीगोंदा जिल्हा. तुमचं नाव एकदा व्यवस्थित सांगा. सांगा सांगा मामा. अशोक सकाराम खताळ, राहणार बेलवंडी, तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर. ओके. तसेच सहकारी मित्र रवी दादा, दादाचा परिचय तुमचं पण सांगा, गाव नाव सांगा. रवींद्र बबन काळाने, राहणार बेलवंटी श्याम, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ओके. तसं दादा, आपल्या खताळ पाटलांनी 2 वाघिणी खरेदी केल्या. बर, आणि तसेच आपले वाजे पाटील एकदा यांचा परिचय घ्या. चला दादा, तुमचं पण गाव नाव सांगा. भैया वाजे, बेलवंटी स्टेशन, बर, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ओके. आता त्यांचा परिचय घेतला. तसेच आता हे शेतकरी मित्रांनी खताळ पाटलांनी 2 खरेदी केल्या. बर वाजे साहेबांनी 1 खरेदी केली, बर. एकूण 3. आणि तसे त्यांचे जवळचे जीवलग घेत आपले रायकर साहेबांचा एकदा परिचय घ्या. त्यांचा अलीकडचा 2 हो साहेब, नमस्कार. नमस्ते. मला एकदा आपला परिचय सांगा, आपलं गाव नाव सांगा. मारुती हंगेली, बर, तालुका जिल्हा सांगा. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तसेच आमचे एकदम जीवलग मित्र आहेत, बर. युवा उद्योजक पक्का शेट कोकाटे पाटील. हे सुद्धा आज लाईव्ह खरेदीसाठी एकदा पक्का दादाचा परिचय घ्या. चालेल साहेब, तुमचं पण गाव नाव सांगा. प्रकाश किसन कोकाटे, बर, राहणार काष्टी, हा. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ओके. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आहेत. आज कोणाचा त्या दादांचा परिचय चल वाजे पाटील. दादा, तुमचं पण सांगा. संकेत सुदाम वाजे, बर, तालुका जिल्हा सांगा बिंदास गाव. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. चला दादा, तुमचं पण सांगा. सरज नितीन काळाने, बर, राहणार बेलवंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ओके. तर आपले असे आपले शेतकरी मित्र आले होते आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपची एकूण 5 गाभण वाघिणीची आपल्या शेतकऱ्याच्या वाघिणी खरेदी केलेली. बर, तसेच आपले सर्वप्रथम आपले रायकर साहेब असतील त्यांच्या वाघिणी दाखवूया. चालन त्यांच्या अलीकडच्या 2 वाघिणी आहेत. एक 4.5 ते 5 महिन्याची, पलीकडची एक 5.5 ते 6 चालन. ओके, दाखव जोडा. चालेल. तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो, आपल्या रायकर साहेबांच्या दोन्ही पण टॉपच्या वाघिणी बघा. एकदम नाद करायचा नाही वाघिणी, एकदम बिग साईज मधून वाघिणी. शेट किती महिन्याचे म्हणले? पलीकडची 5ची आहे, पलीकडची बघा मित्रांनो, 5 महिन्याचा हत्यार बघू शकतात. एकदम नाद करायचा नाही, डोक्याची लेवलची वाघीण. तसेच आपली 2 नंबरची वाघीण पण बघू शकतात आपल्या रायकर साहेबांची. ही सुद्धा वाघीण 5.5 ते 6 महिन्याची. बघा पीस, हाय पीस म्हणजे पीसच आहे. एकदम ब्रँडेड वस्तू, एकदम डोक्याच्या लेवलच्या, एकदम बिग साईजच्या वस्तू. तसेच आपल्या खताळ पाटलाच्या पलीकडच्या 2 वाघिणी दाखव. बर, चालन, ठीक आहे. दाखवा. शेट ते किती महिन्याचे आहेत? त्या दोन्ही जवळपास 4.5, 5. बघा मित्रांनो, आपल्या खताळ साहेबांच्या दोन्ही पण वाघिणी बघू शकतात. बघा ही छोटा हत्ती, एकदम नाद करायचा नाही, बुलबुलच आहे. बघा मित्रांनो, एक पीस एकदम दृष्ट लागणाऱ्या वस्तू, एकदम नाद खुळा. शेट किती महिन्याच्या म्हणले? या दोन्ही पण 4, 4.5 बर. आहेत. आपल्या खताळ साहेबांच्या दोन्ही पण टॉपच्या वाघिणी, दोन्ही पण 4 महिन्याच्या गाभण. बघा मित्रांनो, पीस एकदम ब्रँडेड आहे. आणि आपल्या वाजे साहेबांची टॉपची जर्सी बर. क्रॉस आहे. जर्सी मधून वाघिणी, एकच नंबर पॅटर्न, एकच नंबर क्वालिटी वाघिण दाखवा. चालेल. तर बघा मित्रांनो, आपली मधली वाघीण, आपल्या वाजे साहेबांची वाघिणी जवळपास 5 ते 5.5 महिन्याची असणारी, एकदम टॉपरची. क्वालिटी दाखवा. आपल्या जर्सी मधून आहे, पण पीस एकदम ब्रँडेड आणि एकदम खतरनाक आहे. तर आपल्या अशा 3 शेतकरी मित्रांनी टोटल 5 वाघिणी खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो. वाघिणी अशा तशा नाही, एकदम ब्रँडेड, दृष्ट लागणाऱ्या वस्तू दिलेल्या आहेत. तसंच आपण आपल्या शेतकरी मित्रांचा तर परिचय घेतलेलाच आहे. आपण आता झालेला व्यवहार आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया. तर शेट ऐका ना, हो बोला. आता व्यवहार कसा डायरेक्ट सरसकट 5चा झाला का? 2 वाघिणी आपल्या खताळ पाटलांना दिल्यात, 1 वाघिण वाजे साहेबांना दिली, 2 वाघिणी बर. आपल्या रायकर पाटलांना हा, दिले. बरं मला एक सांगा, आता सुरुवातीचा पहिला व्यवहार कोणाचा झालेला आहे? सुरुवातीचा पहिला व्यवहार आपल्या खताळ पाटला. बरं, खताळ साहेब, तुम्ही 2 वाघिणी खरेदी केल्या बरोबर ना? काय किमतीमध्ये खरेदी केला? काय किमतीमध्ये दादा? 1,22,000 रुपयांनी खरेदी केल्या. ओके. 1,22,000 रुपयामध्ये टॉपचा जोडा खरेदी केला. बर. तसेच आपल्या वाजे पाटलांना विचार. वाजे साहेब, तुम्ही काय किमतीमध्ये वाघीण घेतली? 52,000. शेट बरोबर का? करून 5.5. तुमच्या किती महिन्याच्या आहेत? 4.5 महिने. 4.5. ओके. तसेच आपले रायकर पाटलांना 2 वाघिणी विचारा काय किमतीत बरं, खरेदी रायकर साहेब, काय किमतीमध्ये खरेदी केली तुम्ही?
1,35,000. शेट बरोबर का? एकच एकदम बरोबर आणि एकदम बिग साईज मधल्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर इम्पॉर्टन्स मध्ये असलेल्या बर टॉपच्या वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला आपण एकदम माफक किमतीमध्ये नाद दिलेल्या. करायचं नाही तसेच पीस आपल्या म्हणजे रवी पीस. दादाला विचार वाघिणी बर कशा दादा रवी दादा कशा वाटल्या वाघिणी तुम्हाला? सगळे एकच नंबर आहे जवळपास 5 वाघिणी खरेदी केल्या पण 5 वाघिणी कसं काय भेटलं तुम्हाला? टॉपच्या वाघिणी आहेत या व्यवहार कसा वाटला तुम्हाला? व्यवहार एकदम मस्त आहे हा. इथं काय फसवणूक नाही काय आज काय तुम्ही कोणी पार बिनधास्त तुमच्या- डोळे झाकून यायचं तुमच्या गावातलं मार्केट सोडून आज तुम्ही काष्टी मार्केट सोडून घोडेगाव मध्ये आले तुम्ही आपल्या काय क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म मध्ये. तर दादा तुम्हाला एकदम क्वालिटी भेटली का? एकदम क्वालिटी एकदम शेटचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त काही इथं काही लय आडून नडून काही बघत नाही काय नाही काय नाही मन एकदम मोकळ्यापणाने- मोकळ्यापणाने ओके 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 आपल्या बर रायकर काय म्हणले? आपल्याला पसंत पडून ती घ्यायची. ओके 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 ज्या तुम्हाला पसंत पडल्या त्याच दिल्या का कुठला काल उडीला जोर जबरदस्ती केली? त्याच दिल्या ना? तसंच आपले पक्का शेटला विचारा वाघिणी कशा वाटत. बरं पका शेट किती वाघिणी खरेदी केल्या तुम्ही? 2 वाघिणी खरेदी केल्या. कशा वाटल्या वाघिणी तुम्हाला? व्यवस्थित आहे, काय व्यवस्थित नाही क्वालिटीला कसं काय भेटलं तुम्हाला? कशा आहेत? चांगले जाती. साईज माप क्वालिटी ब्रीडिंग मोठ्या मापाचे आहे. एकदम बिग साईज दिले ना. रायकर साहेब कशा वाटल्या वाघिणी तुम्हाला? एक नंबर बर शेटचा व्यवहार कसा वाटला? एक नंबर व्यवहार. ओके व्हिडिओच्या माध्यमातून रायकर साहेब आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगा जी किंमत आपली इथं ठरली तीच किंमत सांगितली का कुठे शेतकरी मित्रांची दिशाभूल नाही नाही करण्यात अजिबात 1 रुपया पण एक कमी रुपया किंवा इकडे जास्त तिकडे नाही काय. कोणाला कमिशन नाही काय नाही काय नाही. एकदम व्यवस्थित पारदर्शक आहे ना. एकदम पारदर्शकपणे व्यवहार झाला. तसेच आपल्या वाजे साहेबांना विचारा. बर वाजे साहेब कशी वाटली तुम्हाला तुमची वाघीण? क्वालिटी नाद करायचा नाही अशा पीस दिला तुम्हाला. काय किमतीमध्ये दिला? क्वालिटी एकदम ओके पाचवी क्वालिटी. वाघिणी कशा आहेत? एकदम क्वालिटीचे बरं शेट आता काय करा तुम्ही सगळ्या आपल्या तिन्ही पण शेतकरी मित्रांच्या वाघिणी किमती सहज एकदा सांगा. नाही जे आता मी सांगितलेलं आहे अलीकडचा जोडा आहे ना हा. आपल्या रायकर पाटलाचा आहे 1,35,000 ला दिलेला आहे. ओके तिकडे दाखवा ना. हा बघा मित्रांनो 1,35,000 रुपयामध्ये दोन्ही पण रावले दाखवा. 1,35,000 रुपयामध्ये आपल्या रायकर साहेबाच्या वाघिणी बघू शकतात. एकदम डोक्याच्या लेवलच्या वाघिणी नाद करायचा नाही. तशीच आपली मधली वाघीण आपल्या वाजे साहेबांची एकदम 52,000 रुपयाला दिलेला पीस आहे बघा. एकदम जर्सी पॅच मधून आहे. कालवडीचा नाद करायचा नाही. आणि तसंच आपलं खताळ साहेबांच्या 2 टॉपच्या वाघिणी बघू शकतात. या सुद्धा वाघिणी 1,22,000 रुपयाला म्हणजे असे टोटल 5 वाघिणीचा व्यवहार झालेला आहे. तर कसं वाटला दादा तुम्हाला सगळ्या शेतकरी मित्रांना व्यवहार कसा वाटला? एक नंबर चालेल ओके. सगळेजण समाधानी आहेत. सगळे टोटल शेतकरी मित्रांना रवी दादा कोणाला जर खरेदी करायची करायचे असते डोळे झाकून इथं या इथं काही फसवणूक होत नाही काय नाही काय नाही बर क्वालिटीचं माहेर घर या ठिकाणी. कुठं आलं पाहिजे दादा कालवडी खरेदी करायला? अनिल शेट वैरागर यांच्या क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म इथं कालवडी मिळतात एकदम ओके ओके ओके. दादा लहान आहे भैयाला पण विचारा वाघिणी कशी भैया कशा भेटल्या वाघिणी तुम्हाला? क्वालिटी नाद करायचं नाही. कोणते पीस घेतले तुम्ही? पलीकडे ना ते पलीकडे कसं काय भेटल्या? ब्रँडेड भेटल्या ना वस्तू भेटल्या ना तुम्हाला? एक नंबर. चालन तर ओके शेट दादाला आता विचारा वाजे पाटलांना विचारा वाघिणी कशी साहेब कशा भेटल्या? नाथ खोळा वाघिणी. नाद करायचा नाही नाद. तसेच आपल्या रायकर साहेबांना विचारा की काय सांगता शेतकरी मित्रांना कोणाला जर खरेदी कोणाला करायला खरेदी करायची असेल क्वालिटीचं माहेरघर गोडेगाव अनिल वैरागर यांच्याकडे संपर्क साधायचा. ओके पकडे साहेब काय सांगता शेतकरी मित्रांना यांचं अनिल वैरागर यांच्याशी संपर्क साधायचा. हा. एकच नंबर नाद करायचा नाही. बघू शकता शेतकरी मित्रांनो. अरे वा चालेल, चालेल, चालेल सगळे समाधानी आहेत ना हा तर हा आणायची 5 वाघिणी यांना तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो आणि अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो. ओके मारा. एक म्हणा 1 2 चला चला पकड चला एकदम नाद करायचा नाही असे पीस भेटलेले. मोठ्याने आणा बाजारातल्या धाबे आणा मारू का दाब मारा घ्या. सगळे समाधानी आहेत ना? ओके ओके 1 2 3 4 5 कसे पीस हाती आहेत नुसते एकदम नाद करायचा नाही असे पीस आहेत. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टोटल 5 अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे. आणि झालेल्या व्यवहारात पण आपले शेतकरी मित्र एकदम समाधानी आहेत, एकदम हॅपी आहेत आणि एकदम आनंदी आहेत. तर चला शेट ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. त्यांची गाडी आलेली हा. सर्व शेतकरी मित्रांना एकच गाडी करून दिलेली त्यांची बर. ट्रान्सपोर्टची सुविधा करून दिलेली आणि एकदम थाटा माटात आणि एकदम आनंदात या टॉपच्या वाघिणी शेजार पाजार बोलायचं बंद होईल बर. अशा वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या ओके वाघाला दिलेल्या आहेत. चला चला ओके जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला साहेब. तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांची गाडी भरून दिलेली मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या एकूण 5 गाभण वाघिणी आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये राहून होत आहे. एक पुढे आडवी केली 3 उभे घातले. एक पुढे आडवी 3 उभ्या आणि एक पाठीमागे
चला ओके घ्या बरोबर चला ओके ना खताळ साहेब चला चला कोकटे साहेब रायकर कुठे आहेत? चला जय महाराष्ट्र गाडी नंबर MH 11 BL 5757